लहानपणी आम्ही या उमराच्या झाडाखाली लय खेळायचो बर का। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। मिरचीचे पोते भरणे चालू होते आणि ट्रॅक्टर कशाला आलं असेल काय माहिती। ट्रॅक्टर मध्ये खंबे, ड्रम आणि खूप सारे साहित्य। चला म्हटलं आता त्यांनाच विचारू, तुम्ही कशासाठी आलाय। त्यांना विचारलं तर ते म्हणे की आम्हाला ड्रम भरून घ्यायचा आहे पाण्याचा। आता यांनी ट्रॅक्टर तर सरळ आणलं, पण परत जाताना यांची दैन खूप होणार हे मात्र नक्की। मिरचीचे पोते भरून दादा पोते शिवायचं काम करत होते आणि मी मिरच्या आणण्याचं काम करत होतो। काही पोती भरले होते मार्केटला नेण्यासाठी, गाडीमध्ये टाकून दादा पण मार्केटला गेले। मिरच्यानं भरलेल्या पोताड्या आम्ही सर्व मधात एका लाईनीने ठेवत होतो। आता या मिरच्या आपण उद्या देणार आहोत मार्केटला। शेळ्यांना पण पटापट चारा टाकून झाला। संध्याकाळ झाली होती, घरी निघण्याची वेळ। चला म्हटलं मिरचीच्या सर्व गोण्या पटापट आणून घेऊया। तुम्हाला समोर झाड दिसतंय ना, हे उंबर, लिम आणि पिंपळाचे आहे बर का। लहानपणी आम्ही या झाडाखाली खूप खेळायचो। आमच्या बाबाची आठवण म्हणून या ठिकाणी आम्हाला समाधी बांधायची आहे। बाबांना या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि आजींना त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, म्हणून या झाडाखाली आम्हाला दोघांची समाधी बांधायची आहे। लहान होतो, बाबा सोबत असायचो। कुठे जायचं असलं की आजी सोबत जायचं। आमच्या बाबाचा स्वभाव लय कडक होता बर का, पण आमच्या आजीचा स्वभाव लय नरम। बाबा मारायचे पण तेवढेच प्रेम करायचे। आजी पण रागवायची, पण आम्हाला कशाचीही कमी नाही होऊ द्यायची। आजी बाबा बद्दल सांगायचं खूप काही आहे, पण आज इथपर्यंत। अश्विनी पण पटापट मिरचीच्या गोण्या घेऊन येत होती। पटापट अश्विनीने गोण्या किती भरल्या त्या वहीवर लिहिल्या। घरी आलो तर शिव खेळत होता, पुन्हा घरात खेळायला लागला। त्याला विचारलं तर तो म्हणे मी मंदिर बनवत आहे। चला, व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा। रामकृष्ण हरी।